नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी जी-डी-एसचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, बरेच दिवस झालं या ठिकाणी 28 फेब्रुवारीला त्याच्यानंतर 5 मार्चची डेट दिली. या ठिकाणी निकाल जी-डी-एसचा आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी या ठिकाणी डिक्लेअर होण्याचे अधिकचे चान्स आहेत. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2025ला जो काही निकाल लागलेला आहे, त्या निकालापेक्षा 2026च्या निकालामध्ये काय वेगळं आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांनीही फॉर्म भरलेला आहे जी-डी-एसचा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवायचा आहे आणि ह्या लिंकला शेअर करून चॅनलला जर नवीन असाल तर नवीन सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला जी-डी-एस 2026चा निकाल बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आपण हा व्हिडिओ जो आहे तो मुद्दाम PC वरून बनवत नाहीत. हा व्हिडिओ आपण बनवत आहेत या ठिकाणी मोबाईलवरून. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर सिंपल Googleवरती जायचं आहे. या ठिकाणी Googleवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिंपल टाईप करायचं आहे जी-डी-एस रिझल्ट 2026. या ठिकाणी पहिल्याच लिंकवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की बरेच जे काही यूट्यूबर आहेत ते विद्यार्थ्यांना सांगत आहेत की आज निकाल लागला, लगेच निकाल लागला, एवढं मेरिट लागलं, 50 वाले लक्ष द्या, 80% वाले लक्ष द्या. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता बघू शकता की जर आपली यादी लागली तर त्या यादीवर सरळ सरळ लिहिलेलं असतं की जी-डी-एस जी काही लिस्ट आहे 2026 ही शेड्यूल 1 जानेवारी 2025ची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट आपल्या समोर आहे. आता बघू शकता की 2025ला किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांची वर्णी लागली आणि या 2026ला काय या ठिकाणी अंदाज आपल्याला बांधता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता येथे बघू शकता की न्यू जी-डी-एस ऑनलाईन एंगेजमेंट या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर इथं क्लिक करायचं. आता 2026चा जर निकाल लागला तर 2026 रिझल्ट या ठिकाणी खाली 2026 येईल, त्यावरती तुम्हाला टॅप करून बघता येईल याच वेबसाईटवरती. मित्रांनो, या ठिकाणी ती रिझल्ट लागल्यानंतर आपण त्वरित व्हिडिओ टाकणार आहोत, त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता जी-डी-एस ऑनलाईन एंगेजमेंट यावरती तुम्हाला क्लिक करून खाली क्लिक करायचं नाही, कारण का या ठिकाणी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट ऑल या ठिकाणी पूर्ण यादी डाउनलोड होईल. आपल्याला यादी पूर्ण डाउनलोड करायची नाही, तर फक्त महाराष्ट्रापुरती यादी डाउनलोड करायची आहे. आता न्यू जी-डी-एस ऑनलाईन एंगेजमेंट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे आल्यानंतर या ठिकाणी बघू शकते की महाराष्ट्रावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि बघू शकता मित्रांनो 2025ला जवळपास 6 याद्या विद्यार्थ्यांच्या लागल्या होत्या. आपण गृहीत धरतो की बाबा 95 वाले लागतात, 96 वाले लागतात, 98 वाले लागतात, बाकीच्यांचं काही खरं नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी जी-डी-एस म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी पूर्णतः नशिबाचा खेळ आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या तुम्ही डिपार्टमेंट म्हणजे कोणत्या विभागाला फॉर्म टाकलाय, तुमचे मार्क किती आहेत, कोणत्या हॉरिझॉन्टल कॅटेगरीतून टाकलात, हे सगळं महत्त्वाचं असतं. आता इथे बघू शकता की आपण या ठिकाणी न्यू जी-डी-एस ऑनलाईनवर क्लिक करायचं, महाराष्ट्रावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे 6 लिस्ट लागली. आता आपण इथं बघूया की ह्या पूर्ण 6 लिस्ट आपल्याला बघायच्या नाही आहेत. आता लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट यावरती आपण क्लिक करून घ्या आणि इथं बघूया की विद्यार्थ्यांचं गेल्या वर्षी कशा पद्धतीनं सिलेक्शन झालेलं आहे. आता इथं बघू शकता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ अशा 6ही याद्यांचं या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. फक्त या ठिकाणी शॉर्ट लिस्ट पहिल्यांदा लावलेली होती ते यादी या ठिकाणी दिसणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता की अनरिझर्व्ड कॅटेगरीचा जो काही निकाल आहे वेगवेगळ्या विभागामध्ये, आता अकोल्याला बघू शकता की अकोल्याला 97 मार्कवर लागलेला आहे. आता एस-टीचा जो काही निकाल आहे अकोल्याला 95.5 या ठिकाणी लागलेला आहे. आता वेगवेगळ्या कॅटेगरीचा वेगवेगळा निकाल आहे. ही PDF मित्रांनो
या ठिकाणी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही बघू शकता. कारण व्हिडिओ मोठा करण्यापेक्षा या ठिकाणी तुम्हाला मोठी या सर्व गोष्टी सांगणार आहे. आता इथे बघू शकता की मित्रांनो काही औरंगाबाद डिव्हिजनला बघू शकता की 100 पैकी 100 अनरिझर्व्ह कॅटेगरीला मार्क आहेत. आता SC STचं जो काही आहे 93-91 पर्यंत आलेलं आहे. आता इथे बघू शकता की मित्रांनो EWSची जी काही आहे निकाल 93.6 लागलेला आहे बारामती डिव्हिजनमध्ये. आता आपल्याला या ठिकाणी बघू शकता की मित्रांनो हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी लॉकडाऊनच्या काळामध्ये 10वी झालेले असून बघू शकता की 10वी जवळपास 20-21 मध्ये लॉकडाऊनचा म्हणजे 21, 22, 23 पर्यंत त्यांची 12वी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी ॲप्लिकेशन दिलं. म्हणजे या 2-3 जे काही वर्षाचा कालावधी होता, पूर्ण लॉकडाऊनच्या विद्यार्थ्यांचा कालावधी होता. शिक्षकांनी हाताने मार्क टाकलेले असल्यामुळे या ठिकाणी त्यांना फुल मार्क भेटले आणि सहसा मला तेवढं म्हणायचं नाही की एवढ्या खूप प्रमाणामध्ये हुशार नसताना सुद्धा त्यांना GDSची नोकरी भेटलेली आहे. आणि हुशार विद्यार्थी जे आहेत की 100% 99% मार्क घेतात ते GDS पोस्टला या ठिकाणी जॉईन मित्रांनो करत नाहीत. IIT वेगवेगळे डॉक्टर MBBS अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये जात असतात. त्यामुळे जर का तुमच्याजवळ 80% जरी मार्क असले तरी तुमचा होप आहे की तुम्ही या ठिकाणी तुमचं सिलेक्शन नक्की होण्याचे चान्सेस आहेत. आता इथे बघू शकता की पहिल्या यादीमध्ये 91% पर्यंत यादी आलेली आहे, परंतु सेकंड लिस्टमध्ये नक्की तुमचं 85% पर्यंत या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे 2026च्या GDS मध्ये. या ठिकाणी मित्रांनो सगळ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हावं अशीच अपेक्षा आपण आज करूया आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की रिझल्ट कशा पद्धतीने बघायचा. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.